जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र हे सुलभ पद्धतीने मिळावं याकरिता अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना कोळी समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय। कोळी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीनं परिपत्रक काढण्याची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोळी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी समाज बांधवांनी निदर्शनं करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। अनुसूचित जमातीतील कोळी समाजाच्या बांधवांना जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीनं मिळावं, तसंच रक्त नात्यातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत तातडीनं परिपत्रक काढण्यात यावं अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं की तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये अनुसूचित जमातीतील नागरिकांना जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता। या बैठकीच्या इतिवृत्तानुसार शासनानं परिपत्रक जारी करणं अपेक्षित होतं, मात्र विधानसभा, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे या प्रक्रियेला विलंब झाला असल्याची खंत कोळी समाजानं व्यक्त केली। गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असून शासनाच्या दिरंगाईमुळे समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। त्यामुळे 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयांची तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून संबंधित परिपत्रक त्वरित जारी करण्यात यावं अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे करण्यात आली आहे। यावेळी कोळी महासंघाच्या वतीनं संदीप मोरे, बंडा मोरे, जयंत होळकर, सुनील पवार, पोपट मोरे, कानिफ मोरे, उद्धव मोरे, मिथुन मोरे, लक्ष्मण मोरे, पंडा मोरे, शामराव मोरे यांच्यासह मोठ्या संख्येनं कोळी समाज बांधव उपस्थित होते। यामध्ये प्रमुख मागण्या अनुसूचित जमातीतील कोळी समाजाच्या नागरिकांना जातीचे दाखले सुलभ पद्धतीनं मिळावे, तसंच रक्तनात्यातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सोपी करावी आणि दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयांची तातडीनं अंमलबजावणी करावी आणि संबंधित परिपत्रक त्वरित जारी करण्यासाठी शासनानं आवश्यक कार्यवाही करावी आणि प्रलंबित प्रश्नावर मुख्यमंत्री स्तरावर तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। असं व्हॅलिड दाखला असतात, कुणाचा कुठं दाखला घालतात, कुणाचं काय काढून दुसराच घालतात। तिथली 2 लोक जे ते कमिटी नेमतात आणि तिथून आम्हाला बाजूला काढतात। तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही आता या विषयापर्यंत आलो आहोत की आम्ही इथून पुढे थांबणार नाही। आम्ही इथून पुढे मोर्चे काढणार, आम्ही धरणे आंदोलन करणार आणि शासनाला आम्ही आमची ताकद दाखवून देणार। आम्हाला दाखलेच मिळाले पाहिजे, तर सुलभतेने मिळाले पाहिजेत। आमच्या इथून पुढे पिढींचा, आमच्या पुढे समाजाचा इथून पुढे ह्याच दाखल्यामुळं विकास होतोय। लोकांना अडीअडचणी येतात किंवा काही शेतीचे विषय असतात, विहिरी मिळतात, बैलजोडी मिळते, अनेक अवजारे मिळतात। ह्या सगळ्या गोष्टी ह्या फक्त दाखला नसल्यामुळं आमच्या समाजात वंचित आहे। म्हणून आम्हाला आमची ही शासनाने कळकळीची विनंती आहे, तरी सर्वांनी आमच्या सगळेच बांधव इथं आले आहेत, त्यांच्या वतीने आम्ही आज शांततेत आलो आहोत आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत। इथून पुढे आमची मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही आमचा उद्रेक आम्ही शासनाला दाखवू। कलेक्टर ऑफिस इथं आपण कोळी संघाच्या वतीने सगळेजण जमलेलो आहोत आणि आमचे कोळी महासंघाचे आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कोळी समाजाचा आंदोलनाचा किंवा निवेदन देण्याचा हा कार्यक्रम संपन्न करण्यात आलेला आहे। दाबीत राहा की बाबा आम्हाला या कोळी समाजाला तुम्ही कधी न्याय देणार आहे आणि या कोळी समाजाच्या मागण्या कधी पूर्ण करणार आहे। मी आमच्या रमेशदादा पाटील यांनी या समाजाचं नेतृत्व घेतलं आणि प्रत्येक जिल्ह्यातनं, मी म्हणून 36 जिल्ह्यातनं प्रत्येक जिल्ह्यातनं आज 16 तारखेला कोळी समाज पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यात कलेक्टर ऑफिसला आज दाखल झाले आणि प्रत्येक जिल्ह्यातनं कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे। आणि ह्याच्या अगोदर आमचे समाजाचे आमदार रमेशदादा पाटील यांनी 2023 साली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना भेटून तिथं त्यांना सन्मानपत्र दिलं की कोळी समाजाच्या मागण्या पूर्ण करा आणि कोळी समाजाच्या काय अटी शर्यती असतील त्या मागणी पूर्ण करा। त्यानंतर इलेक्शन लागलं आणि त्यानंतर आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी 20 तारखेला 20/5/2026 साली त्यांनी भेटून त्यांनी या संदर्भात पण परत चर्चा केली आणि आपल्या जी आपण शब्द दिलता त्यावेळी 2023
त्याची आठवण करून मुख्यमंत्री साहेबांना दिली. त्यानंतर त्यांनी आपल्याला आश्वासित केलं की आपण तुमच्या मागण्या पूर्ण करू, पण अद्यापही आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या. त्यामुळे आपण आज कलेक्टर ऑफिस इथं कलेक्टर साहेबांना प्रमाणपत्र देण्यासाठी आलेलो आहे.